नमस्कार मंडळी, मी रुपाली खोजे आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे. प्रत्येक भाजीची चव वाढवणारी गोष्ट कोणती बरं? अगदी बरोबर, आलं लसूण पेस्ट. इथे मी घेतली आहे कोथिंबीर. कोथिंबीर चांगली कोथिंबीर काढून घ्यायची आणि त्याच्या काड्या घ्यायच्या. काड्या ह्या पटकन तुटणाऱ्या घ्यायच्या, ज्या कोवळ्या असतात त्या पटकन तुटतात, अशाच काड्या वापरायच्या आहेत. आणि त्या काड्या आपण चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पाण्याने. त्याची माती पूर्ण गेली पाहिजे इतक्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत काड्या. इथे मी तुम्हाला दाखवले आहेत त्याप्रमाणे. आता स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं मी आलं, तर ते घ्यायचं आहे आलं. आलं पण साधारण मोठे त्याचे 4 तुकडे मी इथे घेतलेले आहेत. तुम्ही याचप्रमाणे आलंची क्वांटिटी, लसणाची क्वांटिटी ही घ्या. ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलीत ना आलं लसूण पेस्ट, तर खूप सुंदर होते आणि भाजीची चव तर खरंच खूप सुंदर होते. एवढी सुंदर होते की तुम्हाला प्रत्येकजण ऑफिसमध्ये विचारतील की तू भाजीमध्ये कोणता मसाला वापरला आहे. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तर इथे मी घेतलं आहे लसूण आणि आलं याच्यामध्ये 19-20चा फरक असावा. आता इथे घेतल्या आहेत सेम मी धुवून ठेवलेल्या होत्या मिरच्या. तर मोठ्या मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्यांचेही साधारण 2 तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील. सेम आपल्याला आल्यासोबत करायचं आहे. आले पण आपल्याला कापून घ्यायचे आहेत बारीक, जेणेकरून ते मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील. खरंच तुम्हाला खात्री देऊन सांगते की अशा पद्धतीने बनवलेली आलं लसूण पेस्ट, कोथिंबिरीच्या काड्या वापरून जर तुम्ही बनवली तर खरंच चव खूप सुंदर लागते. प्रत्येक भाजीमध्ये आलं लसूण पेस्ट ही जाते, पण कोथिंबिरीच्या काड्या तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही कोथिंबिरीच्या काड्या इथे वापरल्यात. इतकी त्याची चव छान लागते. फक्त एकदा करून बघा आणि मला नक्की कमेंट करा. माझी खात्री आहे की तुमची भाजीची चव अजिबात बिघडणार नाही. 100% गॅरंटी आहे, कारण 8 वर्ष झाली मी याच पद्धतीने आलं लसूण पेस्ट माझ्या घरी बनवते. चला तर मग मिक्सरचं भांडं घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. त्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम लसूण टाकूया. त्यानंतर घ्यायचे आहेत मिरच्या, कोथिंबीरच्या काड्या आणि आलं, हे सगळं एकत्र घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट अजून आपली राहिली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. ती एक गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आलं लसूणची पेस्ट चव वाढवणारी आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळं आलं आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आलं टाकून झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं ती एक गोष्ट आहे, जिरे. साधारण या क्वांटिटीप्रमाणे आपल्याला 1.5 चम्मच तरी पुरेसे होतात जिरे. जिऱ्याचं प्रमाण पण मी काय सांगत आहे की तुम्ही जर पेस्ट बनवल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे खूप लागत नाहीत, 1.5 चम्मच हे अगदी पुरेसे होतात. अजिबात त्याचा अतिरेक होत नाही कुठल्याही गोष्टीचा, ना आल्याचा अतिरेक, ना लसणाचा अतिरेक, ना त्याच्या काड्यांचा अतिरेक. हे योग्य प्रमाण आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, पेस्ट बारीक व्हावी म्हणून अगदी थोडंसं पाणी इथे तुम्हाला दाखवते आहे. थोडंसं पाणी वापरून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग आपली तयार होते मस्त छान अशी आलं लसूण पेस्ट. एकदा तुम्ही नक्की करा आणि हे वापरून पहा. पाणी टाकून छान अशी बारीक करून घेऊया. एकदम पेस्ट केल्यानंतर ती आपल्याला वापरण्यासाठी तयार होते आलं लसूण पेस्ट. इथे छान बारीक पेस्ट त्याची करून घेतली आहे आणि आता आपल्याला हिला डब्यामध्ये भरून घ्यायची आहे. डबा घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवायची. आणि ही आलं लसूण पेस्ट तुम्हाला नक्की आवडेल, मला खात्री आहे. त्यामुळे करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.